ती आहे माणिकराव कोकाटे यांच्या रमी खेळत असतानाच्या व्हिडिओची। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे मोबाईलवर रमी खेळत होते। तो व्हिडिओ रोहित पवारांनी ट्विट केला। सत्तेतल्या राष्ट्रवादी काँग्रेस गटाला भाजपला विचारल्याशिवाय काहीच करता येत नाही, म्हणूनच शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित आहेत। राज्यात रोज 8 शेतकरी आत्महत्या करतात तरी देखील काही कामच नाही, त्यामुळे कृषी मंत्र्यांवर रमी खेळण्याची वेळ येते असा टोला त्यांनी रोहित पवारांनी व्हिडिओच्या माध्यमातून लगावलेला आहे। रस्ता भरकटलेल्या या मंत्र्यांना आणि सरकारला पीक विमा, कर्जमाफी, भावांतर याची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांची कभी गरीब किसानों की खेती पर भी आओ ना महाराज ही आर्त हा कैकू तरी येणार आहे का, असा सवाल रोहित पवारांनी केलाय। कोणाचे व्हिडिओ पैशाच्या पेट्यांबरोबर येतात, बॅगांबरोबर येतात, कोणी रमी खेळताय, कोणी आमदार निवासात मारामाऱ्या करताय, कोणी आमदार विधान भवनात मारामाऱ्या करताय। ही महाराष्ट्राची परिस्थिती आहे। ज्या कृषी मंत्र्यांचं नाव तुम्ही घेताय, माझ्या माहितीप्रमाणे अमित शहा यांनी ज्या 4 मंत्र्यांना डच्चू देण्याचं सुचवलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांचंही नाव आहे। परवा तर 2 शेतकरी लातूरवरून मुंबईला चालत आले त्यांच्या प्रश्नांसाठी। त्यांना भेटायला, त्या शेतकऱ्यांना भेटायला आमच्या कृषी मंत्र्यांना वेळ नाही। गेल्या काही काळातली कृषी मंत्र्यांची विधानं पहा। अशा कृषी मंत्र्यांना किंवा अशा आमदारांना कृषी मंत्रीपद देऊन सरकारने काय महाराष्ट्राला कोणतं असं योगदान दिलंय शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये? म्हणजे मतं घेतपर्यंत 1 रुपयात विमा आणि मतं घेऊन झाल्यानंतर तुमचं तुम्ही बघा, मरा की वाचा, म्हणजे ही जी भूमिका शेतकऱ्याप्रती अनास्था या सरकारची आहे, तेच कृषी मंत्र्याच्या सभागृहामध्ये रमी खेळताना दिसत आहे। म्हणजे यांना काही कामच उरलं नाही। मला वाटतं की भाजपवाल्यांनी यांना रिकाम केवळ नावालाच मंत्री करून ठेवला आहे, किंवा हे यांना कुठला अधिकारच नाही असं असावं, आणि अधिकार असेल तर मग यांना करायची काही इच्छा नसेल। अशा प्रकारचे मंत्री, कॅबिनेट मंत्री, कृषी विभागाचा कार्यभार असणारे हे राज्य सरकार, देवेंद्रजी फडणवीस यांची मजबुरी आहे अशा या सगळ्या लोकांचं सहन करणं असं मला दिसतं। परंतु अशा मंत्र्यावर कारवाईची आवश्यकता आहे। अशा मंत्र्याच्या असंवेदनशीलतेवर प्रहार शेतकरी करतील, परंतु सगळ्यात महत्त्वाचं सरकारमधील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी केला पाहिजे, असं आमचं सरकारला आव्हान आहे। जर हा व्हिडिओ खरा असेल तर मग मला आत्ता कळतंय की ज्यावेळेस मी विधानसभेच्या सभागृहात लक्षवेधीच्या माध्यमातून सरकारकडे विनंती केली होती की जंगली रमी, ऑनलाईन गेमच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत, अशा गेमवर बंदी आणावी महाराष्ट्रात, तेलंगणासारख्या राज्याचं उदाहरण दिलं होतं। परंतु मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारकडे बोट दाखवून आपण पाठपुरावा करूया असं आश्वासन दिलं। लाखो संसार उद्ध्वस्त होत असताना जंगली रमीवर बंदी आणण्याचं धाडस मुख्यमंत्र्यांनी दाखवलं नाही। पण का दाखवलं नाही हे मला आता लक्षात येतंय। आणि आता तर हद्द की विधिमंडळाच्या सभागृहामध्ये चक्क रमी सर्कल खेळताना कृषी मंत्री दिसतात। मुळात सभागृहाचं अधिवेशनीय कामकाज चालण्यासाठी प्रति सेकंद 4700 रुपये एवढा खर्च येतो असे माध्यमांकडून कळते। जनतेच्या प्रश्नांवर चर्चा होईल असे आम्हाला वाटते, मात्र ही चर्चा होण्याच्या ऐवजी जर तिथे मंत्री महोदयच ऑनलाईन रमी सर्कल सारखा खेळ खेळत असतील तर गंभीर आहे। परिस्थिती आली आपल्या राज्याची, कशी हे सरकार आहे, कधी संजय गायकवाड, कधी संजय सिरसाट, कधी माणिकराव कोकाटे, काय चाललंय? देवेंद्रजी, आपण एक खूप हुशार मुख्यमंत्री आहात, एक चांगले मुख्यमंत्री आहात, खूप तुमचं नाव आहे, तुमचं भविष्य पण आहे, पण आपल्या हाताखाली हे सगळं चाललंय म्हणजे काय मजबुरी आहे, काय दुर्दैव आहे आम्हाला माहित नाही। आम्ही एक मांग करतोय की तुम्ही माणिकराव कोकाटे यांचा इस्तिफा घ्या, असे लोक नाही पाहिजे आमच्या मंत्रिमंडळात।
कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा रमी खेळतानाचा व्हिडिओ रोहित पवारांनी ट्विट केला। या व्हिडिओवर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी कोकाटेंचं समर्थन करत बचाव करण्याचा प्रयत्न केला। हल्ली काय कुणीही रमी खेळतं, आमिर खान, सलमान खान हे सुद्धा रमी खेळतात असं म्हणत कोकाटेंची जणू सरनाईकांनी पाठराखणच केलेली आहे। त्याबद्दल मला काय माहिती नाही, पण मी तर आता टीव्हीवर पण खेळलं ते आमिर खान काय खेळतो, तो अजून शाहरुख खान काय खेळतो, आमचं तर परंतु रमी आता खेळला जातो, चांगला खेळ म्हणून असं टीव्ही वाल्यांना वाटत असेल। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे रोहित पवार यांनी हा व्हिडिओ ट्विट केला। कृषी मंत्र्यांचा हा व्हिडिओ मोबाईलमध्ये ते रमी खेळतात आणि ते सुद्धा सभागृहामध्ये ते बसून असताना रमी खेळतात असा व्हिडिओ त्यांनी ट्विट केला आणि विरोधकांकडून त्यांच्यावर जोरदार टीका होऊ लागली आहे। याच मुद्द्यावर जितेंद्र आव्हाड यांनी कोकाटेंवर खोचक टीका केली आहे। सामनाला दिलेल्या महामुलाखतीमधून उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सल्ला दिलाय। ज्या काही त्यांच्या सहकारी मंत्र्यांच्या भानगडी, लफडी, कुलंगडी बाहेर येत आहेत त्या त्यांनी मोडीत काढाव्यात, हे माझं मत आहे, टोमणा नाही असं देखील उद्धव ठाकरेंनी म्हटलेलं आहे। देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांच्या भानगडी मोडीत काढाव्यात, त्याने सहकारी मंत्र्यांकडून प्रतिमेला तडा जाईल अशी कृती होते आहे, तर याकडे फडणवीसांनी लक्ष द्यावं आणि हा काही टोमणा किंवा टीका नाहीये तर माझा सल्ला आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले। आत्ता ज्या काही सगळ्या त्यांच्या सहकारी मंत्र्यांच्या भानगडी, लफडी, कुलंगडी बाहेर येत आहेत ती त्यांनी मोडीत काढली पाहिजेत, हे मी त्यांना आमचे कधीकाळीचे राजकीय मित्र म्हणून सांगतोय। त्यांनी हे माझं मत, हा टोमणा नाही, हा सल्ला आहे, हा टोमणा नाहीये हे त्यांनी आधी स्पष्ट करतो, हा सल्ला आहे की त्यांनी मोडून काढलं पाहिजे। जर ते नीती वगैरे सगळ्या गोष्टी पाळत असतील तर हे जे काय आजूबाजूला चाललेलं आहे अगदी त्यांच्या प्रतिमेला तडा देणार हे काम आहे। म्हणजे काल सुराजी बॅग तुम्हीच दाखवली, त्याच्यानंतर ते धक्काबुक्की चाललेली आहे, कुठे जमिनी लाटल्या जात आहेत, कुठे इनाम म्हणून जमीन दिली जाते, कुठे 3000 कोटीची चोरी सुप्रीम कोर्ट पकडून देते, हे सगळे जे काय चाललेलं आहे ह्याचे प्रमुख म्हणून शेवटी बदनाम देवेंद्र फडणवीस होत आहेत, होते नेते आहेत। म्हणूनच त्यांच्या अधिपत्याखाली हे भ्रष्टाचार, म्हणजे आपण जे म्हणतो ना दिव्याखाली अंधार, तसा हा प्रकार आहे का? दरम्यान उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना दिलेल्या या सल्ल्यावर भाजप प्रवक्ते केशव उपाध्याय यांनी टोला लगावला। देवेंद्रजींना एके दिवशी आव्हान केलं होतं आपण की एक तर तू रहेगा नाही तर मी राहीन, आणि आता आपण देवेंद्रजींना सल्ले द्यायला लागलात, हा किती मोठा विरोधाभास। त्यामुळे बरं त्यातून पुढे म्हणतं की हा टोमणा पण नाही, म्हणजे आपण टोमणे देतं हे एक अर्थाने कबुली केली, म्हणजे स्वतःच आपली पाठ तोडून घ्यायची आणि माझी किती आता वाढलेली आहे हे महाराष्ट्राला दाखवून द्यायचा प्रयत्न चालला आहे। आता उद्धव ठाकरेंचं राजकारण संपलेलं आहे। आता आपल्याला माहिती नसेल, दिल्लीमध्ये जाऊन आता माननीय पंतप्रधानजी यांच्या पायावर डोकं ठेवून आता आम्हाला सोबत घ्या असं काम त्यांच्याकडून काही लोकांना पाठवून चाललंय।